श्री स्वामी समर्थ. मित्रा हो, अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. आता मी एक उखाणा देणार आहे. कसा वाटला हा कमेंट मध्ये नक्की कळवा. पुरंदरच्या शिखरावर कडकडली क्रांतीची वीज, जिजाऊंच्या अंगणात रोवले हिंदवी स्वराज्याचे बीज, शिवरायांच्या पोटी जन्मला पराक्रमाचा महासूर्य, शत्रूचे उडवून टाकले ज्याने अवघे धैर्य, जिजाऊंची लाभली सावली, सईबाईंची सुटली माया, दूध आई धाराऊने दिली आपल्या अंगाची काया, 9 वर्षांचे शंभूराजे आग्र्याच्या दरबारात गाजले, औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून सिंहासारखे गरजले. संस्कृतचे महाविद्वान, 14 भाषांचे ज्ञाते, बुद्धभूषणाची रचना करत जोडली ज्ञानाची नाती, 100 युद्धे लढले पण एकही नाही हरले, मुघल, पोर्तुगीज, सिद्धी राजाच्या धडकीने थरथरले, फितुरीच्या विळख्याने जेव्हा घात केला गडावर, छावा आमचा कैद झाला तुळापूरच्या तीरावर, डोळे काढले, जीभ छाटली, कातडी सोलली अंगाची, पण झुकली नाही मान कधी त्या शिववाच्या वाघाची. रक्ताने न्हाली तुळापूरची पवित्र काळी माती, मरतानाही अखंड राहिली धर्माची आणि स्वराज्याची नाती, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेतात छाती अभिमानाने फुगते, आणि आमची मान त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन झुकते.